नमस्कार. आपण आलोय घोडेगाव या ठिकाणी प्रकल्प कार्यालयामध्ये, जे 4 जिल्ह्यांचे एकमेव कार्यालय घोडेगाव या ठिकाणी आहे. आणि या ठिकाणी आपण आता गेले 3 दिवस विद्यार्थी आंदोलन करीत आहे. आंदोलनाचा नेमका प्रश्न काय आणि त्यांच्या मागण्या काय, आपण त्यांच्या मार्फत जाणून घेऊया. नमस्कार, आपलं नाव काय? समीर गारे. मी एस.एफ. पुणे जिल्ह्याचा जनरल सेक्रेटरी आहे. आम्ही गेल्या 3 दिवसापासून हे मूर्धन्य आंदोलन करतोय. पहिलं आमचं जे मुख्यतः जी भूमिका आहे आमची, की संबंध महाराष्ट्रभरामध्ये जे आंदोलन चालले विद्यार्थ्यांची, जे मुख्यतः शासनाच्या अनुषंगानं आणि ज्या पैसा भरती असेल, इतर गडचिरोलीमध्ये ज्या मुली मेल्या त्याचे नुकसान भरपाई असेल, या सगळ्या मागण्या ज्या विद्यार्थ्यांच्या आहेत त्यांच्याविषयी आम्ही पाठिंबा म्हणून हे आंदोलन आहे आणि त्या मागण्यांना सुद्धा आमचा सपोर्ट आहे, म्हणून त्या मागण्याच्या संदर्भात सुद्धा हे आंदोलन आहे. पण जे आंदोलन होते ते गेले कित्येक दिवस आंदोलन होते. तुम्ही या ठिकाणी आलेला आहात. आता हे आम्ही पुण्यामध्ये जवळपास 14 दिवस उपोषण मुलं करतात आहे. संबंध महाराष्ट्रभरामध्ये पण वेगळ्या ठिकाणी नागपूर असेल, यवतमाळ असेल, नंदुरबार असेल, नांदेड असेल, या ठिकाणी आंदोलन चालले. ठाणे पालघरला चाललंय, उल्हासनगरमध्ये प्रकल्प कार्यालयाच्या सगळ्या ठिकाणी बाहेर आंदोलन चाललेले आहेत. आम्ही 3 दिवस झाले इथं बसलोय. त्या मागण्यांना पाठिंबा तर आमचा यायचं, पण इथल्या स्थानिक ज्या मुद्दे आहेत, म्हणजे तुम्ही आता हे सगळं बाहेरचा परिसर बघत असेल, आम्ही इथं बसलोय. तुम्ही आमची म्हणजे आम्हाला जे इथं बेसिक ज्या सुविधा प्रकल्प कार्यालयामध्ये ज्या अडचणी येतात ना, प्रकल्प कार्यालयामध्ये सुद्धा ज्या पायाभूत सुविधा पाहिजेत त्या नाही आहेत आणि त्याच्यामुळं आम्हाला पाणी सुद्धा बाहेर आणावं लागते. हीच परिस्थिती वसतिगृहांमध्ये पण आहे. मनसरचा असेल, मनसरचं गेली 15 दिवस झालं पाईपलाईन तुटली. ती पाईपलाईन तुटल्यामध्ये त्या मुलींना तिथं फक्त 2 ते 3 तास पाणी येत होतं. आपलं म्हणणं की ते 24 तास पाणी यावं, लाईन दुरुस्त करण्यात यावी. आणि जवळपास आम्ही असा 3रा दिवस आहे असताना काम सुरू केलेलं आहे, त्यांचं स्वागत आहे. पण इथे वसतिगृहाला आमदार जाऊन आले, इथे लोकप्रतिनिधी जाऊन आले, तरी सुद्धा त्यांना पाईपलाईन दुरुस्त नाही करता आले. आज आम्ही आंदोलन बसलो तेव्हा त्यांनी दुरुस्त केली. खेळाचं साहित्य जे मुलांना पाहिजे, कॅम्प्युटर लॅब मुलांना पाहिजे, लायब्ररी पाहिजे, ते सुद्धा असं वसतिगृहामध्ये नाही आहे. रिक्त जागा आहेत. आमचं म्हणणं आहे की प्रवेश यादी लावा तुम्ही मुलींच्या. आता इथं बऱ्याचशा मनसरच्या मुली आहेत, त्या सगळ्या बोलतीलच. त्यांचं म्हणणं आहे की रिक्त जागा आहेत ना हॉस्टेलला, असं काही नाही की जागा नाहीये, रिक्त जागा नाही, ते जागा कुठून वळून आणायच्यात, मग ऍडमिशन द्यायचं. रिक्त जागा आहेत तरी सुद्धा मेरिट लिस्ट लावली जात नाही. आमच्या शासकीय हॉस्टेलसाठी आदिवासी मुलांच्या आदिवासी विकास विभागामार्फत संबंध महाराष्ट्रभरामध्ये जे काही आदिवासी वसतिगृह चालवले जातात, पुणे जिल्ह्यामध्ये या प्रकल्प कार्यालयाच्या अंतर्गत जी वसतिगृह चालवले जातात, ते काही रिक्त जागा आहेत. आमचं म्हणणं त्याच्या रिक्त जागा आहेत तिथं मुलांनी अर्ज केलेले आहेत. त्या आता गेले 3 महिने होऊन गेले, मुलांनी अर्ज केले पण मेरिट लिस्ट लागत नाही. आमचं म्हणणं की त्या मेरिट लिस्ट लावण्यात यावी. त्या सगळ्या अनुषंगानं आमचं आंदोलन चाललेलं आहे. जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील. वसतिगृहांच्या ठिकाणचे रस्त्याचे प्रश्न आहेत, ते तिथल्या पायाभूत सुविधांचे प्रश्न आहेत. आश्रम शाळांमध्ये शिक्षक नाही, ते वर्ग 3, 4चे कर्मचारी नाही, ते आमचं म्हणणं ती मागणी फुलफिल करा. आश्रम शाळांमध्ये पण बेड नाही, ते गडचिरोलीमध्ये घटना घडली. आज 2 दिवसापूर्वी ठाणे पालघरमध्ये घटना घडली. आमचं म्हणणं आहे की प्रत्येक ठिकाणी वसतिगृहाच्या ठिकाणी जी काही मुलं राहतात ते त्या मुलांचा विमा उतरवला जावा. प्रत्येक ठिकाणी गरम पाण्याची सुविधा, बंक बेड असेल, गाद्या असेल, त्या मुलांना दिल्या जाव्यात. आणि म्हणून ह्या सगळ्या एकंदरीत मागण्यांना घेऊन आंदोलन चाललेलं आहे. काल प्रकल्प अधिकाऱ्यांनी चर्चा आमच्यासोबत केली आणि त्यांनी पोकळ आश्वासन आम्हाला दिली. आमचं म्हणणं प्रकल्प अधिकारी नाव काय त्यांचं? प्रकल्प अधिकारी गणेश शिवनाते म्हणून नवीन प्रकल्प अधिकारी वगैरे 3-4 महिने रुजू झाले तिथे. आम्ही ज्यावेळेस रुजू झाले त्यावेळेस त्यांचा आम्ही पुस्तक देऊन सत्कार केला. म्हणलं चांगले अधिकारी इथं आलेले आहेत. पण आम्हाला काल कळलं हे पोकळ आश्वासनं देतात आणि प्रत्यक्ष आम्ही त्यांना 3 महिन्यापूर्वी मुद्दे सांगितले, या सर समस्या आहेत, याच्यावर तुम्ही मार्ग काढा. पण त्यांनी 3 महिन्यात काही केलं नाही. काल सुद्धा ते आले आणि आश्वासन देऊन गेले की आम्ही करू. आम्हाला करूची भाषा नाही चालणार. आम्ही अंमलबजावणीवरती थांबत, अंमलबजावणी करा, मग आम्ही इथून उठायचा का नाही तो निर्णय आम्ही घेऊ. काल जे आले चर्चेला आणि मध्येच उठून गेले आणि ते म्हणले की आम्हाला फालतूची बडबड ऐकायला वेळ नाहीये. साहेब, ही फालतूची बडबड नाहीये, तुम्ही व्यवस्थित मुद्द्यांकडे लक्ष द्या. तुम्ही इथं आमच्या मुलींनी तुम्हाला पाणी दिलं, तुम्ही ते पाणी नाकारलं आणि आमच्या हॉस्टेलमध्ये पाणी नाहीये, तुम्हाला आमचं पाणी चालत नाहीये. आणि चालत नाही म्हणजे नक्की पिण्याचं पाणी आहे का? काल काय झालं की त्यांना काहीतरी त्रास झाला आणि ते म्हणले की मला पाणी प्यायचंय. आमच्या मुलींनी त्यांना पाणी बॉटल पुढे केली आणि ते म्हणले नाही, माझं पाणी आहे तिकडे, मी ते पितो. म्हणजे आम्ही जे पाणी पिते ते तुम्हाला पिवत नाहीये. मग आम्ही ज्या ठिकाणी ज्या बेसिक पायाभूत सुविधांसाठी संघर्ष करतोय त्याची तुम्हाला जाण नाहीये का? तुम्हाला वेगळा नाही ना आम्हाला वेगळा नाही या देशामध्ये. आणि हे प्रकल्प अधिकारी मग कुठल्या म्हणजे कोणत्या याच्यातून येतात की ज्यांना हे चालत नाहीये? तर आपण आता विद्यार्थ्यांचं जे काही समस्या आहे ते जाणून घेऊया. प्रथम आपलं नाव काय? मोनिका दिंडळे. कुठून आलेले आपण? मी वडगाव मावळची आहे, मनसर हॉस्टेलमध्ये शिकते.
तर आता तुम्हाला या ठिकाणी कोणत्या समस्यांना सामोरं जावं लागते आणि ज्या तुम्ही आता आंदोलनासाठी बसलेले त्याचं नक्की मुख्य कारण काय आणि मुख्य मागण्या काय? आमच्या मुख्य मागण्या म्हणजे प्रथमतः आम्हाला पाण्याची पाईपलाईन जी फुटलेली ती दुरुस्त करून 24 तास पाणी पाहिजे. पिण्याचे पाणी पाहिजे स्वच्छ 24 तास. आणि आमच्या ज्या हॉस्टेलमध्ये संगणक नाहीत ते हवेत. आणि प्रत्येक मजल्यावर म्हणजे आम्हाला पिण्याच्या पाण्यासाठी सगळ्यांना एका जागेवर यायला लागतं आणि ते पाणी संपतं पण एवढ्यांच्या पाणी बॉटल भरून रूम मध्ये न्यावं लागतं. ते प्रत्येक मजल्यावर मुलींना पिण्याच्या पाण्याची सुविधा झाली पाहिजे. आणि अभ्यासिकेमध्ये पुस्तकं उपलब्ध करून दिली पाहिजेत. आणि स्वच्छता नसती, स्वच्छता हॉस्टेलमध्ये व्हायला पाहिजे. आणि कर्मचाऱ्यांची वाढ झाली पाहिजे. आणि आरोग्य तपासणी नियमित झाली पाहिजे. जे आता कुठेतरी मी पहिल्या दिवशी या ठिकाणी आलो होतो, गडचिरोलीला जे झालं त्या प्रकरणी तुम्ही एक मागणी केली होती का त्यांना 1 कोटीचा काहीतरी संरक्षण विमा भेटावा. त्या संदर्भात तुमचं म्हणणं काय आहे? सरकारने नक्की केलं पाहिजे का नाही केलं पाहिजे? त्यांनी बिलकुल केलं पाहिजे. आता एका व्यक्तीची किंमत ते 4 लाखात तर मोजू शकत नाही. समजा एखाद्या आईचं मूल गमावलं गेलंय तिथं, ते पूर्ण आपण अशा पैशात त्याची किंमतच करू शकत नाही. मेन पॉइंट. आणि तिथं तर 3 मुली हे झालेल्या आहेत, मृत्युमुखी पडलेल्या आहेत. सरकारने असं त्यांच्या 4 लाखात किंमत केली म्हणजे हे एकदम चुकीचं आहे. कुठेतरी एक आमच्या कानावर असा विषय आलेला होता का जे महिलांचे काही प्रॉब्लेम असतात त्या ठिकाणी नोंद करायला लागते वहीवर. हा, त्याबद्दल काय नक्की तुमचं काय म्हणणं आहे? नाव काय आपलं पहिल्यांदा? माझं नाव पूनम रघुनाथ सुपे. तर माझं त्याच्याबद्दल हे म्हणणं आहे की का नोंद केली पाहिजे मुलींनी? का म्हणजे मुलींच्या चारित्र्यावर प्रश्न उठवले जात आहेत का? याच्यावरून काय सिद्ध करायचंय सरकारला की मुलींनी प्रेग्नन्सी टेस्ट कराव्या? ती आता तर बंद केलेलीच आहे. पण तरी पण रजिस्टर आम्हाला मेंटेन करायला लागतं आम्हाला हॉस्टेलमध्ये असल्यावर. काय म्हणायचं तुम्हाला? सर आमचं शासनाला एवढंच म्हणणं आहे की ही वसतिगृह व्यवस्था आहे. इथे गृहपालित मुलं आहेत. एक पालक आणि मुलाचं नातं आहे. आणि त्याच्यामुळं अशा ज्या काही मुलींच्या चारित्र्यावरती संशयास्पद तपासणी ज्या केल्या जातात आणि त्या जरी आयुक्त म्हणत असतील की त्या आम्ही बंद केल्या, पत्र काढलं, पण अनेक ठिकाणी आम्ही त्यांना पुरावे जशी ज्यावेळेस आम्ही राहुल गांधींसोबत आमची निशा साबळेची प्रतिनिधी बोलली, आम्ही त्यांना बरेचसे पुरावे पण सादर केले. आमचं म्हणणं आहे हे होतंय, ज्या ठिकाणी होतं त्या ठिकाणी चौकशी करा, त्या ठिकाणी ते बंद करा. दुसरं म्हणजे काय की मासिक पाळीचं रजिस्टर जे मुलींसाठी ठेवलं जातं वसतिगृहांमध्ये, आमचं म्हणणं तिथं तुम्ही सॅनिटरी नॅपकिनची वेंडिंग मशीन ठेवा, डिस्पोज मशीन ठेवा, जिथं त्यांना जे यूज केलं सॅनिटरी पॅड ते त्यांना विल्हेवाट त्याची लावता येईल. पण तुम्ही ते न करता जे शासनामध्ये आहे ते न करता तुम्ही वेगळेच काहीतरी नियम लावतात. आणि जे अक्षरशः आसामशानमध्ये ते वेगळी परिस्थिती ती तर वेगळीच आहे. पण किमान वसतिगृहांमध्ये जे मोठ्या मुले त्यांना कळतंय, सांगतात त्या एक चांगला संवाद करा त्यांच्यासोबत, ते तुम्हाला सांगतील, त्यांच्या अडचणी सांगतील. पण त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही ज्या अशा नोंदी ठेवतात, आमचं म्हणणं अशा नोंदी ठेवू नका. तुम्ही चारित्र्याचा संशय घेऊ नका. एक समुपदेश, एक चांगल्या संवादाचं वातावरण प्रत्येक आसाम सुरू करा आणि ह्या अशा तपासण्या मात्र बंद करा. गेले तुम्ही 3 दिवस या ठिकाणी आहे, या ठिकाणी कोणत्या समस्यांना तुम्हाला सामोरं जावं लागतंय प्रकल्प ह्या ऑफिसमध्ये? तर या ऑफिसमध्ये व्यवस्थित आम्ही इथे झोपतो तर इथे व्यवस्थित लाईट पण नाहीये आणि मच्छर वगैरे आम्हाला इथे चावतात. तर इथे स्वच्छता पण नाही प्रकल्प या ऑफिसची. तर आता आपण या ठिकाणी पाहू शकतो, या ठिकाणी या लाईटी आहे त्या बंद आहे. पण जर बाहेर आपण या ठिकाणी जर पाहिलं तर प्रमुख मुद्दा असा आहे का या ठिकाणी पहा ही लाईट चालू आहे. म्हणजे ज्या ठिकाणी आंदोलन होतं, ज्या ठिकाणी बाहेरून विद्यार्थी येतात, आता आपण एक पाहिलं का बाहेरून गाडी आलेली होती, म्हणजे विद्यार्थी अक्षरशः स्वखर्चाने या ठिकाणी येतात. आणि आपण पाहिलेलं का या ठिकाणी लाईटी नाही, पहा कॅमेरा तर लावलेला आहे पण लाईट का लावलेली नाहीये. तर आपण आता ही पण एक समस्या जाणून घेऊ. आणि महत्वाचा प्रश्न राहिला पाणी हेच जीवन. तर पाण्याचा जर आपण प्रश्न पाहिला तर या ठिकाणी पहा यंदा हे पाणी विकत आणायला लागते. पाणी या ठिकाणी पाण्याची पण व्यवस्था नाहीये. आणि आत्ताच मगाशी आपण पाहिलेले बाथरूमची व्यवस्था, त्या ठिकाणी आपण असं पाहिलेलं आहे की त्या ठिकाणी सगळं म्हणजे एक कचरकुंडी करण्यात आलेली आहे आतमध्ये अक्षरशः. तिथं आपण गेलो त्या ठिकाणी आपल्याला दिसले एक बक्षिसाचं पात्र ठेवले, म्हणजे ज्या ठिकाणी आता माणूस लघुशंकेसाठी जाणार किंवा कशासाठी जाणार त्या ठिकाणी ना त्यांना सत्कार करण्यासाठी बाजूला एक बक्षीस पत्र ठेवलेले आपण ते पाहिलेले आहे. तुमचं नाव काय? माझं नाव सूरज भांबरे. आंदोलनाविषयी बोला काय? आंदोलनामध्ये आमच्या खूप साऱ्या मागण्या आहेत. म्हणजे मूलभूत सुविधा असतील, म्हणजे हॉस्टेलच्या मागण्या असतील. तुम्ही हॉस्टेलला आहे का?
माझं हॉस्टेल कम्प्लीट झालंय. मी जुन्नरच्या हॉस्टेलला राहतो बारामध्ये. आधी राहत होतो, पण तिथं गेल्या म्हणजे अनेक वर्षापासून आणि मी ज्या 3 वर्ष राहिलो तिथं आम्हाला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. म्हणजे ज्या नवीन इमारती बांधल्या होत्या शासनाने, म्हणजे मुलींच्या असेल मुलांच्या असेल, तर मुलींना भेटली, पण मागच्या वर्षी ज्या मुलींचं ऍडमिशन झालं, मुलींना राहण्यासाठी इमारत नव्हती. त्याच्यामुळं आमची जी मुलांची इमारत आहे ती आम्ही त्या मुलींना दिली. आणि जे आमचे मुलांचे जे भाड्याच्या बिल्डिंग आहेत त्या स्वच्छ नाही आता, त्या म्हणजे 3 ठिकाणी आहेत. त्या एकत्र याव्या, ते सर्व मुलं एका छताखाली आली पाहिजेत. आमची तर मागणी आहे. ठीक आहे, आपण काही आता विद्यार्थ्यांसोबत बातचीत करणार आहे. इथं पहा, हे विद्यार्थी सकाळपासून बसलेले आहे. तर आपण त्यांच्यासोबत एक बातचीत करणार आहे. नाव काय आपलं? माझं नाव योगेश हिले. कुठून आहे आपण? मी फुलोडे गावचा. गावातून. आता इथं काय व्यवस्था करण्यात आलेली? जेवणाची व्यवस्था कशी काय तुमची? जेवणाची व्यवस्था आम्ही स्वतःच केलेली. आपलं गोडेगाव मुलांचं वसतिगृह आहे, तिथून आपल्याला जेवण येते 1 टायमाचं 2 टायमाचं, ते आपण आणतो तिथून. बरं, या ठिकाणी तुम्हाला पाण्याची पण व्यवस्था नाहीये? हो, पाण्याची पण व्यवस्था आम्हीच केलेली आहे. आम्ही गोडेगाव स्टँडवर तिथे पाणी त्यांचं केंद्र आहे, तिथून आम्ही जार घेऊन येतो. आणि आता हॉस्टेलमधून आता पाणी प्रत्येक वेळेस तर पैसे आम्ही विद्यार्थी आहोत, विद्यार्थ्यांकडे पैसे नसतात. पहिली गोष्ट ते शिक्षण घेण्यासाठी आलेले असतात, तर आम्ही आता वसतिगृहामधून पण पाणी आणतो थोडं पिण्यासाठी. जे प्रकल्प अधिकारी म्हटले, तुम्ही 3 दिवस इथं बसताय, 3 दिवस सर्वांना दिसतंय. प्रकल्प अधिकारी म्हटले आम्हाला या फालतू गोष्टीसाठी वेळ नाहीये. त्याबद्दल तुम्ही काय बोलू शकता? खरं तर मी सर्वप्रथम जे प्रकल्प अधिकारी बोलले त्याचा जाहीर निषेध करतोय. याच्यावरती आमचं एकच म्हणणं आहे की त्यांनी जे बोलले त्यांनी इथं येऊन सगळ्यासमोर त्या शब्दाची माफी मागावी, एवढंच म्हणणं आहे आमचं. आपण अजून एक विद्यार्थिनी पण आहे, ते पण विचारू आपण. कुठून आलेले तुम्ही? मी गंगापूरवरून आले. काय मागणं आहे तुमची? आणि आतापर्यंत काय प्रशासनाने तुम्हाला सहकार्य काय केलेलं आहे की नाही? आम्ही खरं तर खूप म्हणजे मूलभूत मागण्यांसाठी इथं बसलेलो आहोत. की जसं की आमच्या प्रमुख मागण्या होत्या की शैक्षणिक शालेय खेळासाठी आम्हाला साहित्य मिळावं, तसंच कॉम्प्युटर लॅब आम्हाला मिळावी, आम्हाला ग्रंथालय असावं, आम्हाला पाणी योग्य असावं, पाणी भरपूर असावं, आमच्या हॉस्टेलची स्वच्छता असावी, आमच्या आश्रमशाळेमध्ये स्वच्छता असावी. ह्या छोट्या छोट्या मागण्या घेऊन आम्ही इथं आंदोलनाला बसलो आहोत. त्यासोबतच आमच्या ज्या वसतिगृहाच्या बिल्डिंग मंजूर आहेत, घोडेगावच्या मुलींची वसतिगृहाची बिल्डिंग मंजूर आहे, निधी आलेला आहे, परंतु तिचं कामकाज अद्यापही सुरू झाले नाही. 2-3 वर्ष होऊन गेले, किती बिल्डिंग मंजूर आहे तरी देखील अजून भाड्याच्या इमारतीतच आमच्या मुली ऍडजस्ट करतात. एका रूम मध्ये साधारण मुली 10 तरी राहतात, 10 पेक्षाही जास्त राहतात, तरी अजून बांधकाम सुरू झालेलं नाही. जुन्नरची पण तीच परिस्थिती आहे, ओतूरची पण तीच परिस्थिती आहे. आम्हाला शासनाचा निधी येऊन आमच्या इमारती मंजूर असून किंवा इमारती मंजूर नसतील तर मंजूर करणं ही यांची जबाबदारी असून अजून देखील ते